ती कधीच विसरू शकत नाही, कारण लग्नाच्याच वेळेस लक्ष्मी माझ्याकरता तिचं घर सोडून आली होती. मी अत्यंत गरीब घरातला आणि खूप धडपड्या तरुण असताना ती स्वतःचं माहेर जे इतकं श्रीमंत आहे ते सोडून तिने फक्त माझ्यावरच्या प्रेमामुळे किंवा माझ्यावरच्या विश्वासापोटी ती माझ्याबरोबर आली. आणि तेव्हाच मी तिला शब्द दिला होता, वचन तिला दिलं होतं की लक्ष्मी निवास हे आपलं स्वतःचं घर हे आपण बांधायचं आणि मी ते नक्की बांधणार आहे. त्यामुळे अर्थातच त्या सगळ्या गोष्टीत आहेतच. आणि मुख्य म्हणजे जेव्हा सिद्धूकडे पाहिलं तेव्हा कुठेतरी मला फ्लॅशबॅकमध्ये मी गेलो आणि मलाही माझा भूतकाळ आठवला की अरे, आपण सुद्धा असंच प्रेम केलं होतं. घरच्यांचा विरोध होता. मी म्हटलं तसं की त्याचा मार्ग जरी चुकीचा असला तरी प्रेम त्याचं सच्च आहे. त्यामुळे कुठेतरी एक आपण ज्याला म्हणतो सिमिलॅरिटीज किंवा एक थोड्याफार सारख्या गोष्टी सिद्धूकडे बघून वाटलं आणि त्यामुळे सुद्धा सिद्धूबद्दल माझा विचार बदलायला त्याची खूप त्यामुळे खूप ते कारण झालं की सिद्धूच्या बाबतीतले माझे विचार बदलले. त्यामुळे अर्थातच काही काही सारख्या गोष्टी आहेत आमच्या आणि सिद्धू आणि भावना आणि लक्ष्मी निवासमध्ये. काही काही वेगळ्या गोष्टी आहेत, पण कुठेतरी प्रेम जे एकमेकांबद्दल वाटतं ते मात्र समान आहे.